नमस्कार सर्वांना. हे बघा आज आमचा वाडा निघालाय पुढं. तर बाण आणि किसन गेली ते बिराड घेऊन मोर आणि अर्चना मी मेंढर घेऊन निघालोय. तर आता निघाली मेंढर पुढं. तर आज आमचा वाडा म्हणजे एकदम गंधाट जंगलामध्ये बसणार आहे. तर खेड्यातून बिराड जायचं होतं, जरा शिनपट होतं, त्यामुळे मग किसन गेला बिराडा संघ, मी ना अर्चना आहे मेंढरा संघ. तर आता मेंढर इथं वाय जरा तळ्यामध्ये चारली आणि आता निघालोय मोर घेऊन. आता वाडा म्हणजे आपला फिरती वजी सध्या इकडं पातळ नदीच्या परिसरामध्ये. वा अर्चना आली का मागली? गोळा करून चल, लांब जायचं आपल्याला. पुढे घट. हा कुठं उतरला? काय भेटलं होतं? पटपटी भेटली बरं काय पटपट सोडलं मागं. मग त्याला तिकडं जायचं होतं. नाही त्याकडे आला काही. मग असा खाली लावलं तिच्या नाही म्हणलं मी खाली कसं काय बिराड पुलात कशी काय गेली? लय तयार केली गोड्यानी. त्यांच्या कडे मोठ्या काय सांगायचं लय तयार केली आमची. मोठा गोडा जरा गाभरतो तिथनं जात आहे मोठा चारीने तराजला सगळीच ना. ते कसं आहे तिथं थोडं ते असं मला हरणे नाही बरं का एवढा लई. डावळ्याने दिला, शिंगऱ्याने दिला आणि त्या म्हातारीने दिला. असं ना. काय केलं तर गोड झालं. याला सारे बिराड पडलं होतं बरं. याचा पडून आलेला आम्ही हळूहळू गेली. आम्ही काय केली आयडिया आम्ही आयडिया काय केली, तिथं पेंडा टाकला. पेंडा त्या पुलावर टाकला, मोठभर पेंडा आणला आणि त्या लोखंडा असा हातारला. ते त्याला खाली जाळे का दिसते ना खालनं. हा ते जाळे कधी त्याच्यावर निहाल असे हळूहळू हळू ओढली त्या पेंड्यावरून. पेंडाला ते खालनं पेंड्याच्या खाली लागायला आलं का त्याला तिथं वेगळंच. हा मग गुढी पाय अशी उचराय बघायची. हो ना. आज म्हणजे काय बाण आहे पर्यटक ठिकाणीच गेली माझा. पर्यटक ठिकाणी गेली, पाणी पिण्याची सोय झाली तिथं सगळी ना. पुढे घ्या लय उशीर झाला. लय आधार पडला फार. लहान वाडा झाला ना. हा ना. आता रस्त्यावर खाली उतरलो आम्ही आणि आता इथून वर आपल्याला होळवळणी जायची. वळवळ जायचं, मोर कशी वाटेल कशी नाही. हा ना. आता पार त्या पुढल्या डोंगराकडे जायचे. मला वाटत त्या पडद्याकडे बोलवलं. नाही काही कोण चांगले दिसते. हा. तर किसन बोलवते मोर अर्चना आहे माग खास तरी आणि मी मध्ये येऊ. तर आता असं पाण्या कांच्यातनं जावं लागेल. अगदी हे दलदलीचा परिसर आहे, म्हणजे इथं झाडी जंगल पाणी भरपूर आहे आणि इथं काय अशी थंड वातावरण असतं. त्या परिसरातच आज आमचा वाडा आलाय. बारीक वाटा इथं पाण्यात जायला आता आधारच पडेल वाटतं. आज आज म्हणजे नवीन जागा नवीन परिसर नवीन माणसं नवीन वातावरण. वाघ पण आमच्या सोबतच आहे. वाघू अशी होती मोर. वा नको टाइमला अंधार पडेल मग आपल्याला जायला. मोर ही चुकाट्या दिसायचं नाही काय. हा दिसते वाट नाही तर मग हे कोण बोलवायला. वाघ पण अगदी बरोबर मेंढरामध्ये चालतोय. बरेच जळा फळ आडल पडेल आडल करायला लागले. आता वाघो आहे ना तू? खासदार गेला बिराडा सगळं. हा ना. लयच वाडा यंदा आणून लयच वाडा आणून यंदा लांब मांडलाय. मग काय करायचं इकडं पटाकणाला आपलं म्हणजे. होय हो इकडं आज बिराड आणली का? इथं पण जागा होता बरोबर. इथं आंबे झाडं चांगली इथं, बाकी जंगलच आहे माझं भरपूर. बाण आणि वाघर पण देऊन ठेवली.
गोडीत जाते मस्त बाकी. आता कोंबड्या पण खरोडी शोधायला लागल्या त्यांची घर. आता बाणाने वाघर दिली होती ते आता मेंढर घातले आता वाघरत. बाणाची पिटली चूल आताच पेटवली बाई तू हा ना. पहिल्यांदाच पेटवली अजून काय दुसरंच काम चाललं होतं. आता गरमागरम चहा करून प्यावा लागेल. खायला लागून होला ए पोरा तिनकी बिनकी उडत सर आता इथं इथं वाडा आल्यानंतर पाणी आणायला लागतं. सरपण चुल दगडी. मग काय म्हणलं गडी भरवायचं बिराट पडल्यावर व्हायचं आराम भेटन काय तरी पण काहीच नाही. होय. गडी भर नाही बसाय भेटलं. पाणी आणलं 7-8 खेपा आणि हाय पाणी जवळच आहे. उचला ना भांडी अहो पण ते भांडी उचला ना मला बरं नाही आधीच माझ्या पोटात दुखतंय काय तरी आणते काय झाली? दुखतंय कंबार दुखते पोट दुखते काहीतरी झालंय माझ्या पोटाला जरा हा ना. खरंच दवा दारू करायला खरंच मला उचला ना भांड बळ उचलते त्या कमरेत किसनला जरा मदत करू लागला असतं. ते नाही आपलं पाणी मला वाटलं होतं 2 खेपा आणू लागू त्यांच्या मनाने म्हणाय पाहिजे आपण तरी कसं म्हणायचं पाणी आणू लागा त्यांना. होय तुम्हाला म्हणलो ना मग तिच्या गोड्याची उडी मारली का डवळ्या गोड्याची तो पायाव माझ्या पायाव असा पाय मोरगाळा मुसकाटला. आता बेव नाही ना आम्हाला. हा आता वाघाचे कपडे घातले अंगात. शिपूट पण माग नाही ना लावायला लागल शिपूट. आता शिपूट लावायचं थांबवायचं आता आम्हाला बियाच नाही ना सागर. शिपूट आणायला लागेल शिपूट आणायला लागेल त्याला. काय आता इथं म्हणजे पाखराचा नाही वारा आणि माणसाचा नाही थारा. मग काय हा पाखराचा हाय वारा म्हणजे असा जंगलात होय. आहे पण माणसाचा थारा नाही अजिबात. माणसा थारा नाही. अजिबातच नाही माणूस. पाखराचा वारा भेटतोय. पाखराचा वारा पाखराचं म्हणजे इथं पाखराचं राहण्याचं ठिकाण आहे कर्नाळा आभारांनी. आता चाललंय माझं जरा वाटाणा भात बनवायचं. हा ना. हा आता मस्त बाकी चहा पाणी झाला आणि हो लाडू आहे सागरला लाडू बी खायचे ते आता हा ना. बनवू आपण एक दिवस. बर किसनने चहा घेतला असं किसन काय हल्लाच नाही जागेवर. नाही आलो पाय मोरगाळा होय पाय मोरगाळा जोरात असं ना. हा ना. पाय मोरगाळा काही नाही दुखत चालणार अंगठा पाय पाठाय. बटाट्याचं वरचं साल काढून घेतलं मस्त असं येण्यानेच आणि चिरून घेते. आता बटाटा बारीक चिरून घेतला. इथं कांदा घेतला एक कांदा घेतला या कांदा बी असा उभा चिरून घेणार आहे. आता म्हणजे मी भाताचा बेत का ठरवला तर मग वाटाण्याच्या शेंगा असल्यामुळं म्हणलं वाटाणा भातच बनवायचा आणि जरा भाकरी करायचा पण कटाळा केला जरा. लवकरच सोलून घेतला का वाटाणा. हा लवकरच सोलला. मग सगळं काम उरकलं का मग वाटाणं सोललं सागरने दोघांनी. हा ना. हा लसूण सोलला व्हायचं वाटाणं सोललं व्हायचं कोथमीर चिरली मिरची चिरली आणि मग वाघरा पसारल्या आणि मग वाघरा बिगरा दिल्या गोडे बांधले. मग तिथनं पुढं चुली का आलो. पाणी बरंच उशीर भरायला गेलो बाया पाण्यात. होळत नाही येताना बरंच पाणी होतं. हा ती होळ खाली गेली पाणी म्हणलं वाट हा हा तर भेटले मग बरं झालं. आता लय वावंड यायला असं हेड्याव. मग काय आता कांदा बी चांगला बारीक चिरून घेतला. वाटाणं मस्त सोलून धुवून ठेवलं. आता बघूला चुली ठेवून घेते. याला माती लावून घेतली बघूल्याला. आणि माती लावली नाही बुड घेतला ना की निघायला बी पटक्याने निघत. मग कांदा जरा तिखट लागला वाटतं. दगडी कुठं भेटली बाणाय चुलीला. दगडी गावली इथं आणि सरपण सरपणा गेली होती त्या झाडवानात गोळा कराय. हा ना. आज म्हणजे आमचा वाडा
पर्यटक ठिकाणी झाला इथं. इथं म्हणजे थंड वातावरण, जंगल, पशु पक्ष्यांचा आवाज किंवा इथं आल्याच्या नंतर आपलं मन प्रसन्न होऊन जातं हा मग काय. अशा ठिकाणी. तर मस्त बाकी चालले बाणायचं पण आज वाटाणा भात. अहो इथं आपल्या वर्षातून एकदा एक बारी तरी होती या हा ना, ठिकाणी. कधी नाही कधी येतोच आम्ही इथं. येतोय. माग पुढे दिवस होती तर पण येतो माझी. हा होत. जिरी मोहरी टाकून घेते. जिरी मोहरी टाकली कि कढीपत्ता आहे, ह्यो खडा मसाला आहे. सगळे दालचीन, मिरी, लवंग, चक्री फूल, ते टाकून घेतलं की लगेच लसूण टाकते त्यात. आता चांगलं तळल्यावर ते आता लसूण चांगला तळला की मिरची टाकून घेते त्याच्यात. मिरची मस्त अशी तडतडली. कांदा चिरून घेतलेला ते टाकून घेते. कांदा चांगला लाल झालाय, त्याच्यात एक चिमूटभर हिंग टाकला. आता एक चमचा हळद टाकली, बारका हळदीचा. आता मसाल्याचा एक चमचा गोडा मसाला टाकला, एक चमचा धना पावडर, लाल काश्मीरी पावडर, मिरची पावडर ती 1.5 चमचे आहे. आता सगळं मसाला टाकून घेतला. कोथिंबीर टाकून घेतली एक चिमूटभर, चांगली बचकभर. आता हे वाटाणा सोलून घेतलेलं ते टाकून घेतले. वाटाणा चांगलं परतून घेतलं. त्याच्यामध्ये आता बटाटा टाकून घेणार आहे. बटाटा अगदी सोलून चिरून घेतलाय बारीक. मस्त असं आता वाटाणा बटाटा त्यात त्या मसाल्यात परतून घेतलं. आता हे बारकीशी एक वाटी ती शेंगदाणा टाकून घेते तेवढी भरून. आता सगळ्या भाताच्या चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. बघू दे ठेवल्यापासून त्याला आतापर्यंत 10 मिनिटं झाली सगळं मटेरियल परतायला. आता पाणी ओतून घेणार आहे, भरपूर पाणी ओतणार आहे भाताच्या अंदाजाने. आणि या पाण्याला चांगली उकळी काढून घेणार आहे. आता झाकण ठेवून तिखट ना बर. काय म्हणलं भात वणला म्हणलं हा मस्त तिखट बनवानेसा झणझण्याला बाहेर खातानी. आज आता काय झालं मगाशी खरं अशी गमत झाली. झणझणीत सणसणीत बनवा. लय कटाळल्यावानी झालं हा मला ना. खरंच मी कटाळल्यावानी झाली. का कटाळली तर ते मला ना भांडीत उचला ना पाण्याची महत्वाची ती मोठाली डबडी. आणि मग हे पोरं येडं घालायचं. मग काय केलं म्हणलं आता कटाळा आला काय स्वयंपाक कालवण काय करावं ते विचार चालला होता. कालवण शिजाय घालायचं भात घालून. कालवणाचा शोध लावायचा होता आधी भात घालून. तर मग त्या पिशवीत म्हणलं वाटाणा कालवणाला सोलायचं चाललं होतं ना. विचार केला गपक्याने म्हणलं डायरेक्ट भात घालून कालवण करण्यापेक्षा त्या वाटाण्याचाच भात बनवावा आता. मग बसलो सोलीत सागरण दोन. मग म्हणलं नुसता भात बनवा. वय साहेब वाटाणा भात खात नाही ना आपण, कोणाला भेट नाही ना आपण. आता इथं एकदम जंगलामध्ये राहिलो या. वाटाणा भात खात नाही. आता कोण आपण तर घेतोच नाही. हा कारण ते वाघाची कपडे अंगात घातली ते. वाटाणा भात खात नाही का नाही खात वाटाणा नाही त्यात काहीतरी आहे ना खात. पदाकड वाटाणा घालूनच करणार आहे आपण. वाटाणा कसा नाही त्याचा. हो त्याचं काहीतरी आहे त्याचं गाणं हो. दुराने डोळं भरलं बाय माझं. वारे फिरलं की दूर पण फिरत.
सगळं तांदूळ आता आदनात सोडून घेतलं. मस्त असं एकदा आता त्याला दांडा देऊन घेतला मी. झाकण ठेवून घेणार आहे. आणि झाकण म्हणजे असं वजार तर लगेच सावध राहायचं झाकण काढायला, असं नाही तर उतू जायची भीती परत. त्याच्यामुळं लक्ष ठेवून राहायला लागत. वर आलं की लगेच झाकण साईडला घ्यायला लागत. आज जरा इथं वाटाणा भात खायला अं? मजा येईल व्हायचा. म्हणजे दुराने डोळं भरलं बाय माझं. थंडगार ठिकाणी जरा गरमागरम खायला बरं वाटेल ना. हा ते खरं तर म्हणजे किसननीच आणले ते वाटाणं. किसनला भात खाऊशी वाटला होता, बरेच दिवस झाला वाटाणा भात. हा वा वा. हा हा त्यांनी आणलं ते. मग म्हणलं बनवा तरी. ते वाटाणा बी राहिलं होतं इसरून त्या दुकानात. हा. परत जाऊन आणलं नाही, इसरून राहिलं होतं. ते वाटा खाली खडे बिडे राहतात ना, हम्म. मग असं गुळून गुळून राहिलेलं तांदूळ परत काढले मी. का तर गाराचा याचा खडा तांदळात असतो, मग त्याच्यामुळे लय जपून भात घालताना घालायला लागतो चांगला गुळून. आता हे राहिलं होतं वाईज कढईमध्ये, तर परत गुळून घेतलं मी आणि मग त्याच्यात टाकून घेते आता. तर चांगली त्याला लगेच आदान आल्यामुळे लगेच उकळी आली हम्म. भाताला बी. आता आहे ना अर्ध लिंबू चिरून घेतलेलं आहे, ते पिळून घेते मी त्यात. आता लिंबू पिळून घेतलं. आता परत झाकण ठेवून घेतलं, पण सावधपणाने लक्ष ठेवून. का तर उतू आला की चुलीत त्याची तरी सगळी येणार. मग बा नाही कुठपर्यंत आलं वाटाणे भाताचं. आले जवळ हा जवळ आले. आता उकालतो या नुसता. हो कालतोय ना. हा आता शेवटला बारीक जाळावर उकलावायला लागतो त्याला. हा ना, वाप तर भारी निघायला लागली बिडी कथा. हा हा ते वाईट मोकळं राहिलं असेल तिकडं, हम्म. भांड सरलं असेल त्याच्यामुळं. आता त्याच्यावर कोथमीर टाकून घेणार आहे जरा. कोथमीर टाकून वाईचं 1 मिनिट झाकण ठेवून घेणार आहे आणि खाली उतारणार आहे आता. मग अर्चना हा? कुठं आलाय वाडा आज. आडा आला जंगलात. होय, हा भीती नाही ना वाटत. नाही वाटत, होय. सवय झाली भीती काय. हा ना. धरायचं काय आपण जंगलातलीच माणसं ना. पण काय जंगलातली, डोंगरातली, दऱ्यातली, खोऱ्यातली. आता भात तयार झालाय, खाली उतरून घेते. बसतय धरायचं काय घ्यायला लागेल वाटतंय. म्हणलं नाही माझं पण चटका बसला माझ्या हाताला. आता या असलं धराय घेतलं तर काढवायचं भीती वाटते. फडकं कुठं गेलं काय जण धरायचं. जरा आता हे हार घेऊन थोडासा त्याला मी दम देऊन घेणार आहे. वाप लागते दम थोडाच पाहिजे. असं जरा तूप असलं तरी जमत या, पण आता मी तेलच टाकलं या. आणि दुसरी तयारी करस तर भांडी बिंडी करस तर मस्त असं झाकून ठेवणार आहे. मस्त वाटाण्या भाताला दम देऊन घेतला. आता जेवायला बसायचं या. आता मस्त असा भात तयार झालाय, वाढून घेते. एकच नंबर झालाय. सागर कसं काय झालंय भात. हा मस्त बाकी झालाय अगदी वाटाणा भात आता.
मग अर्चना हा कसं काय वाटाणा भात लागतोय? मस्त आहे. मस्त आहे ना? हा बा नाही बरं झालंय का भात? छान झालाय. होय. याला मसाले भात पण म्हणायचं ना? हा पण आता वाटाणा टाकलाय म्हणले वाटाण्याचं नाव मोठं आहे ना, त्याच्यात बरसक पदार्थ येतं पण आता नाव जास्त वाटाण्या भाताचं आहे नाही का? हा